मुलाचा रोग बरा करण्यासाठी एका आईने आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्याला गंगेच्या पाण्यात बुडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला गंगेत बुडवून ठेवलं। यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कितीही प्रयत्न झाले तरीही अजून अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचा पगडा लोकांवर दिसून येतो। अशाच एका अंधश्रद्धेतून एका आईनं आपल्या पोटच्या चिमुकल्याला गंगा नदीत बराच वेळ बुडवून ठेवलं। यात मुलाचा आजार बरा होईल असं मुलाच्या आईवडिलांना वाटत होते, पण पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना हरिद्वारमध्ये घडली आहे। हरिद्वारमधील हर की पौरी या घाटावर हा सगळा प्रकार घडला। नेमके काय झाले? एक पती आणि पत्नी आपल्या मुलासह गंगेच्या स्नानासाठी आली। महिला तिच्या मुलासह गंगेच्या पाण्यात उतरली। प्रथमदर्शनी आसपासच्या लोकांना हा नेहमीचाच प्रकार वाटला। हरिद्वारला गंगा नदीत लाखो भाविक स्नान करतात, मात्र बराच वेळ या महिलेने तिच्या लहान मुलाला पाण्याबाहेर न काढल्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली। जेव्हा पुढे जाऊन काही नागरिकांनी विचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा हा खरा प्रकार समोर आला। आपल्या मुलाचा मोठा आजार बरा करण्यासाठी त्याला पाण्यात ठेवले आहे असे ती लोकांना सांगू लागली। महिलेने मुलाला बराच वेळ बाहेर न काढल्यामुळे तिथल्याच एका व्यक्तीने पुढाकार घेत या दाम्पत्यांशी हुज्जत घातली। त्यानं हट्टानंच महिलेच्या हातातून मुलाला हिसकावून घेतलं आणि पाण्याबाहेर काढले। त्यावर त्या महिलेने उलट त्या व्यक्तीशीच वाद घालायला सुरुवात केली। शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता। गंगा नदीपर्यंत त्यांना सोडणाऱ्या टॅक्सी चालकानेही सांगितले की हे दोघे प्रवासात मुलाचा आजार आणि गंगेतील अंघोळ यावर चर्चा करत होते। गंगेवर येण्याआधी या दाम्पत्यानं मुलाला रुग्णालयातही दाखवले होते, मात्र डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर झाल्याचं नमूद केलं। त्यानंतर हे दाम्पत्य गंगेत स्नान केल्यानं मुलाचा आजार बरा होईल या धोरणेतून तिथे आले आणि पुढचा सगळा प्रकार घडला।